काय तुम्ही पण हाच विचार करताय की मी एवढ्या सकाळी चाललो कुठे? तर काल आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही वणी टू शिरपूर कावड यात्रा घेऊन जाणार. तर काय मग मी निघलो मोठ्या मारुती मंदिरकडे, जे की आहे आंबेडकर चौकात. तिथे आम्ही हनुमान चालीसा केली आणि निघलो कावड घ्यायला. कावड घेऊन आणि आमचा साऊंड बॉक्स घेऊन थेट ब्राह्मणी फाट्याकडे गेलो. तिथून सुरुवात केली आमच्या ह्या दोन मुलांनी. तुम्ही हाच विचार करत असेल की आम्ही कावड यात्रेसोबत ह्या गाड्या घेऊन काऊन चालत आहोत. आम्ही थोड्या दूर गाड्या घेऊन तर चाललो, बट त्यानंतर आम्ही डिसाईड केलं आपण दोन ग्रुप बनवूया आणि त्यामधलं एक ग्रुप कावड घेऊन येणार आणि एक ग्रुप 5 किलोमीटर समोर जाणार. आणि जेव्हा हा ग्रुप त्या ग्रुप पर्यंत येणार तर यांना कावड हँड ओव्हर करणार आणि आम्ही डबल समोर जाऊन 5 किलोमीटर थांबणार. आणि तसंच करत आम्ही सगळ्यांनी कावड घेणं सुरुवात केली. हा शिवभक्ताचा डान्स बघा किती जोश आहे यार. अशाच जोशनी आम्ही समोर जात गेलो आणि भोलेनाथची खूप कृपा आमच्यावरती की आम्हाला काहीच अडचण नाही आली. मग आम्ही शिरपूर पर्यंत पोहोचतच आलो होतो की कावड मीने घेतली. थोड्याच वेळानंतर पोहोचलो शिरपूर मध्ये आणि वरती चढता चढता तर माझा दम निघून गेला. पण भोलेनाथनी बोलवलं होतं तर जायचं तर होतच आपल्याला. तर मग ह्या दोन छोट्या मुलांनी वरती पर्यंत कावड चढवली, ते बी नॉन स्टॉप. मग आम्ही वरती आल्याबरोबर महादेवांचे दर्शन केले आणि शिवलिंग वरती पाणी चढवलं. हर हर महादेवचे नारे लावले आणि मग आमच्या पवन भाऊंनी सुरू केले त्यांचे गाणे आणि त्या गाण्यात रमत त्यांनी एक रिंगण बनवला आणि सुरू झाले यांचे अद्भुत गाणे. आणि त्याचसोबत महिला मंडळ पण आल्या होत्या तर त्यांनी पण जॉईन झाल्या. मग गाणे म्हणून झाल्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली आणि आरती झाल्याबरोबर झाला सुरू नाश्त्याचा कार्यक्रम. आणि त्यानंतर डिसाईड केलं की घरी जायच्या आधी आपण जाऊया आंबेडकर चौकातल्या मोठ्या मारुती मंदिरकडे. आणि मग आम्ही आलो मंदिरात आणि मंदिरात आम्ही बजरंगबलीला हेच म्हटलं की तुमचे खूप आशीर्वाद आमच्यावर. आमची कावड यात्रा सफल आणि निर्विघ्नपणे पार पडली. तर चला असंच भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. राम राम.